हॅलो माय डिअर स्टुडंट्स अँड वेलकम टू द इंग्लिश क्लास ऑफ फर्स्ट स्टँडर्ड. आज आपण युनिट 3 मधला थर्ड लेसन करतो आहे, टोटो द हॅन. पॅरेंट्स प्लीज सबस्क्राईब करा चॅनल अगर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं, कारण तुम्हाला पुढचे लेसन्स मिळतील. आणि प्लीज शेअर करा हा व्हिडिओ बाकीच्या स्टुडंट्ससोबत. आणि ज्याच्यामध्ये सगळे लेसन्स आहेत फर्स्ट स्टँडर्डचे, त्याची लिंक, प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे लेसन्स मिळतील. So let's start with the lesson number 3, Toto the hen. Look, listen and read aloud. Rahish had a pet. तर रहीश नावाचा जो मुलगा होता त्याच्याकडे एक पॅट होतं, पाळीव जनावर म्हणजे पॅट. जे जनावर आपण पाळतो त्याला आपण पॅट म्हणतो. सो रहीश हॅड अ पॅट. इट वॉज अ ब्लॅक हॅन. तर ते काय होतं? एक काळ्या रंगाची कोंबडी. हॅन म्हणजे कोंबडी. सो ती एक काळ्या रंगाची कोंबडी होती आणि तिचं नाव काय होतं? टोटो. हर नेम वॉज टोटो. सो रहीश हॅड अ पॅट. इट वॉज अ ब्लॅक हॅन. हर नेम वॉज टोटो. टोटो लिव्ड इन अ कूप. ओके, कूप म्हणजे जिथे आपण कोंबडी ठेवतो किंवा जे असं टोपलीसारखं असतं बघा, त्याच्यामध्ये जिथे कोंबडी राहते त्याला कूप म्हणतात. सो टोटो द हॅन लिव्ड इन अ कूप. टोटो वॉज अ व्हेरी स्मार्ट हॅन. तर ती कोंबडी खूप हुशार होती. द हॅन वॉज व्हेरी स्मार्ट. रहीश यूज टू गिव्ह फूड टू हर एव्हरी डे अँड प्लेड विथ हर. तर रहीश त्या कोंबडीला रोज जेवण द्यायचा, फूड द्यायचा. ओके, फूड यूज टू गिव्ह हर फूड एव्हरी डे अँड प्लेड विथ हर. आणि तिच्यासोबत तो खेळायचा सुद्धा. रहीश यूज टू प्ले विथ द हॅन. रहीश यूज टू प्ले विथ टोटो. दे बिकेम गुड फ्रेंड्स. तर ते खूप छान मित्र झाले होते. दे बिकेम गुड फ्रेंड्स. व्हॅन टोटो लेड अन एग. तर टोटो त्या कोंबडीने एक दिवस एक अंडं घातलं. तेव्हा काय झालं? व्हेन टोटो लेड अन एग शी यूज टू मेक अ स्पेशल साऊंड, कॉक कॉक कॉक. तर अंडं घातल्यावर ती कोंबडी टोटो एक वेगळा आवाज करायची. ओके, आणि त्या आवाजाने मग रहीशला कळायचं की तिने अंडं घातलं आहे. सो व्हेन शी लेड अन एग शी यूज टू मेक अ साऊंड, स्पेशल साऊंड, एक वेगळा आवाज, विशिष्ट प्रकारचा आवाज ती करायची, कॉक कॉक कॉक. Then Rahish came out and fed Toto and took the egg for him. मग रहीश बाहेर यायचा आणि टोटोला खाऊ द्यायचा आणि ते अंडं स्वतःसोबत घेऊन जायचं. ओके, स्वतःसाठी. एग फॉर हिम. वन नाईट रहीश वॉज स्लीपिंग इन बेड. तर एके दिवशी रात्री रहीश आपल्या बेडवर झोपला होता. ही हर्ड द स्पेशल साऊंड ऑफ टोटो. तर त्याने तो स्पेशल आवाज ऐकला, कॉक कॉक कॉक. आणि तो आवाज ऐकून रहीश बाहेर आला घराच्या. रहीश केम आउट फ्रॉम द हाऊस. देन टोटो रॅन टू रहीश अँड पॅक्ड हिज लेग. तो घरातून बाहेर आल्याबरोबर ती टोटो कोंबडी रहीशच्या पायाजवळ गेली आणि त्याच्या पायाला चोचीने असे टच करू लागली. पॅक्ड म्हणजे त्याला असं खुणावत होती चोच लावून आपली. टोटो रॅन टू रहीश अँड पॅक्ड हिज लेग. रहीश लुक्ड अराउंड टू सी व्हॉट हॅपन. तर ती कोंबडी अशी आपल्याला का खुणावते, काहीतरी सांगते म्हणून रहीश इकडे आजूबाजूला बघायला लागला. लुक्ड अराउंड टू सी व्हॉट हॅपन, काय झालं हे बघण्यासाठी. ही स्मेल्ड समथिंग बर्निंग. तर त्याला काहीतरी जळण्याचा वास आला. ही स्मेल्ड समथिंग बर्निंग. ओ माय गॉड, द कूप इज ऑन फायर. तर त्याने ते कूप म्हणजे ते टोपली जिथे कोंबडी राहत होती, जिथे टोटो राहत होती, त्याला आग लागली होती. द कूप वॉज ऑन फायर. ही शाउटेड, द कूप इज ऑन फायर. तो ओरडला. द कूप वॉज इन अ मेस. तर त्या कूपचं एकदम अस्ताव्यस्त झालं होतं आग लागून, जळून. इट वॉज, त्याचा पूर्ण मेस झाला. इट वॉज इन अ मेस. रहीश रॅन टू द टॅप ऑफ वॉटर अँड टूक द पाईप. तर तो जिथे नळ चालू होता, पाण्याचा नळ जिथे होता तिथे रहीश धावत गेला आणि त्या नळाला लावलेलं पाईप त्याने हातात घेतलं. ही टूक द पाईप.
देन ही शॉवर्ड द वॉटर अँड पुट आउट द फायर. नंतर त्याने त्या पाईपच्या सहाय्याने पाणी त्या कूपवर मारलं. ओके, शॉवर्ड द वॉटर ऑन द कूप अँड पुट आउट द फायर. तर त्याने पाईपाने पाणी मारलं त्या कूपवर आणि त्याची आग विझवली. ओके, ही शॉवर्ड वॉटर अँड पुट आउट द फायर. देन रहीश बेंट अँड पिक्ड अप टोटो. त्याच्यानंतर रहीश खाली वाकला आणि त्या कोंबडीला त्याने उचलून घेतलं. पिक्ड अप टोटो. यू स्मार्ट हॅन माय डिअर फ्रेंड. तर तो त्याला म्हणाला की तू किती हुशार आहेस, यू आर व्हेरी स्मार्ट आणि यू आर माय फ्रेंड. तर माझी किती छान तू मैत्रीण आहेस. ओके, यू आर माय स्मार्ट हॅन अँड यू आर माय डिअर फ्रेंड. यू हॅव सेव्ड माय फार्म. तू माझं शेत आगीपासून वाचवलं. ती आग, कूपची आग त्याच्या शेतात पण लागली असती जर टोटोने येऊन सांगितलं नसतं तर. त्यामुळे यू हॅव सेव्ड माय फार्म सेड रहीश. टोटो हॅपीली रिप्लाय टू रहीश. ते टोटोसुद्धा आनंदाने परत बोलली कॉक कॉक कॉक. सो अशी ही छानशी एका रहीशची आणि त्याच्या पेटची गोष्ट आहे. तर तुम्ही ही परत एकदा ऐका. ओके, आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि प्लीज प्लेलिस्ट चेक करा. त्याच्यामध्ये सगळे आधीचे लेसन्स असतील आणि पुढचा व्हिडिओ घेऊन मी पुढच्या सेशनमध्ये येते. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये येते. तर तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.